श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तो, आपले भक्तिमय या चॅनलवर स्वागत आहे। तर भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी तुम्हाला काय संदेश देतात आणि तो संदेश तुमचे संकटे दूर करेल का। श्री स्वामी समर्थ। सर्वावर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामी चरणी प्रार्थना। चला तर मग बघूया आजचे स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन। देव तुम्हाला म्हणत आहे, आजचा माझा हा संदेश तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे। आज मी तुला तुझ्या दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग सांगणार आहे, म्हणून माझा संदेश शेवटपर्यंत ऐक। मी जे सांगणार आहे ते तुझ्या आयुष्याशी निगडीत आहे आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करू नकोस। माझ्या बाळा, मी पाहतोय तू खूप दुःखी आहेस। तुमच्याच माणसांनी तुला जे दिले त्यामुळे तू दुखवला आहेस, बरोबर आहे ना। माझे म्हणणे बरोबर असल्यास होय बरोबर आहे असे टाईप करून तुमची संमती दर्शवा आणि या संदेशामध्ये पुढे जाण्याआधी आपल्या व्हिडिओला लाईक करा। तुझ्याच माणसाने तुला जे दिले त्यामुळे तू दुखवला आहेस, त्यामुळे तुम्हाला खूप कमकुवत समजू लागला आहात। काही लोकांनी तुमच्यावर खूप अन्याय केला आहे, ज्यामुळे तुम्हाला या समस्याचा सामना करावा लागत आहे आणि या समस्यामुळे तुम्हाला होत असलेल्या वेदनामुळे तुम्ही खूप त्रस्त आहात। लोकांनी नेहमीच तुम्हाला खाली आणण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांनी नेहमीच तुम्हाला चुकीचे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे। त्याच्या स्वार्थासाठी तुमच्याशी चांगले वागले आणि इतर वेळी तुमच्याशी वाईट वागले। तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप केला आहे। मी माझ्या मुलाचे सर्व काही पाहतो आणि मला तुझी परिस्थिती चांगली माहीत आहे। तुम्हाला असे वाटते की तुमच्यासाठी या जगात जगण्याचे कोणतेही कारण उरले नाही। लोक तुमच्या परिस्थितीचा फायदा घेत राहतील असे तुम्हाला वाटते का? तुम्हाला आयुष्यभराचा त्रास देत राहतील। तुम्ही कोणतेही काम करायला सुरुवात केले तर ते तुम्हाला नीट करू देत नाहीत। ते प्रत्येक क्षणी तुमच्या प्रत्येक कामात हस्तक्षेप करतील। या सर्व गोष्टीमुळे तुम्ही खूप तुटलेले आहात, तुम्ही आतून त्रासलेले आहात आणि तुम्ही काही करू शकणार नाहीत। तुम्ही स्वामी आईच्या विचाराशी सहमत असाल तर तुमची संमती दर्शवा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ माझे दैवत आहे असे टाईप करा। भाग्यवंत ठराल। तुम्हाला असे वाटते की तुम्हाला त्रास देणाऱ्या आणि तुमच्या विरुद्ध कटकारस्थान करणाऱ्या लोकांसमोर तुम्ही उभे राहू शकत नाही। तुम्ही स्वतःला कमकुवत व्यक्ती बनवत आहात। माणसाचे काम फक्त माणसाला त्रास देणे आहे, पण तुम्ही या लोकांचे बोलणे ऐकून स्वतःला का त्रास देताय? त्याच्या आयुष्यात मजा येत आहे, पण त्याच्या बोलण्याने तुम्ही प्रत्येक क्षणी दुःखी आहात। तुमच्या दुःखी असण्याने त्या लोकांना काहीच फरक पडणार नाही। तुम्ही कितीही रडलात किंवा कितीही नाराज झालात तरी तुमच्या स्वतःच्या लोकांनाही तुमच्याबद्दल सहानुभूती नसते। हे कलियुग आहे जिथे माणसं फक्त स्वतःचाच विचार करतो आणि या कलियुगात तुम्ही लोकांकडून अपेक्षा का ठेवता? माझ्या मुलांनो, एक लक्षात ठेवा, हे जग कुणाच्या जगण्याने किंवा कुणाच्या येण्याने थांबत नाही। तरीही तुला वाटतं की तुझ्या दुःखाने त्या लोकांना त्रास होईल, पण असं नाही आहे। तुम्ही फक्त तुमच्या मनाला खोट्या भ्रमात ठेवत आहात। त्यामुळे माझ्या मुला, अशी चूक करू नकोस। इतराच्या नावाने स्वतःला त्रास देऊ नकोस। तू फक्त तुझे काम कर, बाकी सर्व माझ्यावर सोडा। इतर लोक तुझ्याशी जे काही करत आहेत ते मी पाहतो आहे। तुमचा देवी शक्तीवर योजनेवर विश्वास असेल तर स्वामी इज ग्रेट टाईप करा। भाग्यवंत ठराल। जर त्यांना ते काम करून आनंद मिळत असेल तर त्यांना ते करू द्या, पण याचा अर्थ असा नाही की ते तुम्हाला वैयक्तिकरित्या त्रास देत असतील तर तुम्ही त्यांना विरोध करू नका। तुमच्या आयुष्यातील सर्व माणसे जी तुम्हाला शब्दापेक्षा जास्त दुखवतात, कारण त्यांच्याकडून बोललेले कडू शब्द आपले हृदय आतून तोडतात आणि
तुमचीच माणसे तुमच्याशी तेच करत असतात. जर तुम्हाला तुमच्या दुःखापासून मुक्ती हवी असेल आणि तुम्ही असा विचार करत असाल की तुम्ही खूप त्रासलेले आहात, तर मी तुम्हाला त्याचा मार्ग सांगत आहे. जर तुम्ही मी सांगितलेले कार्य केले तर तुमचे सर्व दुःख आपोआप संपतील. स्वामीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला ज्यांना गरज आहे त्यांना शेअर करा. तुम्ही पुण्याचे भागीदार ठरावा, कारण तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी हरवलेले मन, दुःखी मन पुन्हा जागृत होण्यास मदत होईल. म्हणून नक्की शेअर करा. आत्ता दुःखापासून वाचण्याचा मार्ग एक. सर्वप्रथम तू तुझे कर्म कर आणि तुझे सर्व कर्म चांगली झाली पाहिजेत. आता तू माझा आश्रय घेतला आहेस, तू कशाचीही चिंता करू नकोस. मी बघतोय, ते सगळं मी बघतोय. जे तुला वाटते मी बघत नाही. तुझ्यावर अन्याय करणाऱ्यांना त्याच्या कर्माची शिक्षा भोगायची वेळ आली आहे. तुम्ही रोज फक्त माझे नामस्मरण करा आणि जर तुम्ही हा संदेश रविवारी पाहिले तर तुमच्या आयुष्यातील सर्व वाईट कर्म नष्ट होतील आणि तुम्हाला सुख, समृद्धी आणि ज्ञान प्राप्त होईल. मी सर्व कर्माचा समान हिशोब देईन. ज्याने जे काम केले आहे त्याला त्याचे फळ नक्कीच मिळेल. म्हणून तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे तुम्ही कधीही कोणाचे नुकसान केले नाही. तुमचे कर्म पवित्र आहेत. पण ही कर्म जर वेळीच समजली नाही तर माणसाचे जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त होते. आणि माझ्या मुला, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझी कधीही कोणाचे नुकसान केलं नाही, पण यावेळी तुम्ही जे संयम गमावत आहात त्यामुळे कोणाचेही नुकसान करण्याचा विचार करू नका. असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमचे चांगले काम खराब कराल आणि तुमचे कर्म बिघडणारे तुम्हाला कोणीही सापडणार नाही. नेहमी लक्षात ठेव की तुम्हाला तुमच्या हे इतके सोपे आहे की तुम्ही जे कराल त्याचे फळ मिळेल. माझ्या बाळा, तू आशीर्वादित होवो. तू नेहमी आनंदी आणि सदैव भरभराटीत होवो. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय शिवशंकर. नमामि शंकर. शिवशंकर शंभो. जय गिरिजापती भवानी शंकर. शिवशंकर शंभो.